अतिज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की त्यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार ह्या विचारानं मलाच अस्वस्थ व्हायचं. माझ्या ओळखीचे एक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत. त्यांच्या घरातील एक खोली फक्त जुन्या वर्तमानपत्रांच्या रद्दीने भरलेली होती. काही कामानिमित्त त्यांच्याकडे जायची वेळ आली तेव्हा अनेक महिने साठवून ठेवलेल्या त्या रद्दीचा कुबट वास घरभर पसरला होता. उंदीरही झाले होते घरात. मी म्हटलं, अहो काका, ही रद्दी विकून टाका आता. तर मला म्हणाले, अहो मुद्दाम साठवली आहे, एकदम विकली की 4 पैसे जास्त येतात. खरं तर रद्दी विकून आलेल्या पैशावर अवलंबून राहावं अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती. पण हे त्यांना सांगणार कोण? पुढे ती रद्दी न विकताच ते गेले. अशीच एक ज्येष्ठ मैत्रीणही नुकतीच गेली. ऐसपैस बंगल्यात ती एकटी राहत असे. मुलं परदेशात. तिच्या घरात नुसती गाठोडी भरलेली होती. साड्या, कपडे, दागिने ह्यांचा प्रचंड सोस. कपाटात जागा नाही म्हणून बरंच सामान गाठोड्यांमध्ये बांधून ती गाठोडी प्रत्येक खोलीत नुसती रचून ठेवलेली. कधीतरी लागेल, कधीतरी वापरू ह्या विचारातून जन्मभर जमावलेल्या काहीही कुणालाही दिलं जात नाही आणि शेवटी मुलांना आवरायला प्रचंड पसारा मागे ठेवून ती निघून गेली. हे सगळं पाहिलं की मला विशी कौशलचं एक वाक्य आठवतं. तो एका मुलाखतीत म्हणाला होता, हम कल के लिए बचा के रखते हैं मगर आज जिना भूल जाते हैं. माझ्या दोन्ही स्नेहांनी हेच केलं होतं. माझी मुलं वापरतील, नातवंडांना होईल असं म्हणत आपण सगळंच साठवून ठेवतो. त्या वस्तूंचा वापर तर कधी होतच नाही. उलट आपल्या मागे उरलेल्या माणसांना त्या पसाऱ्याची व्यवस्था लावणं हा एक. काय करता येईल? मी काय केलं? वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं विकत घेतली जातात. वाचून झाले की लायब्ररीत किंवा मैत्रिणींना देते. साठवून ठेवत नाही. आजारपणात डॉक्टरांनी दिलेली औषधं शिल्लक राहतात. ती केमिस्टला परत देते. पैसे परत नकोत. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या असं त्यांना सांगते. वयोमानाप्रमाणे खांद्याचं दुखणं आलं, साडी नेसता येणार नाही हे लक्षात येतच मोजक्या 2-3 साड्या ठेवल्या आणि महागातल्या महाग साड्याही देऊन टाकल्या. बागेतील झाडंही योग्य व्यक्तींमध्ये वाटून टाकली. अधिकचा व्याप मात्र होतो. हल्ली जगभर मिनिमलिझम, डिक्लटरिंग सारख्या संकल्पनांची चर्चा असते. उत्तरार्धाचे वेध लागल्यावर तरी आपण ह्या संकल्पना समजून घेऊन त्याप्रमाणे जगायला सुरुवात करावी असं मला वाटतं. गेल्या 3 महिन्यात जी गोष्ट आपण वापरली नाही ती आपण पुढे कधीही वापरण्याची शक्यता नाही. त्यामुळे ती उचला आणि ज्याला गरज आहे त्याला देऊन टाका. आता मी याबद्दल असं सांगेन, टाका असे मिनिमलिझम किंवा डिक्लटरिंगमधले तज्ज्ञ सांगतात. आपण ज्यांचं ऐकतो आणि ती वस्तू फक्त माळ्यावर टाकतो. अतिज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून माळेच्या माळे किंवा भिंती पाहिले की ह्यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार ह्या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं. आजूबाजूला दिसणारी ही उदाहरणं पाहिली आणि मी त्यातून शहाणं व्हायचं ठरवलं. साठी उलटल्यावर घरात डिक्लटरिंग करायला सुरुवात केली. मिनिमलिझम म्हणजे कंजूसपणा नव्हे, नाही, काटकसरही नाही. एखादी वस्तू गरजेची असते तेव्हा ती नक्कीच घ्यावी, वापरावी, पूर्ण उपभोगावी. पण वापरून झाली की जोमाळून ठेवू नये. ती योग्य व्यक्तीला देऊन टाकावी हे ठरवून टाकलं. आता माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने तर अजिबात नाहीत, पर्सची चळत नाही, भरपूर प्लॅस्टिक पिशव्या, डिस्पोजेबल प्लॅस्टिक डब्यांची उतरंडही नाही, कसलाही साठा नाही आणि त्यामुळे काही अडतही नाही हे माझ्या लक्षात आलं आहे. उगाच हौस म्हणून गरज नसलेली कुठलीही नवीन गोष्ट खरेदी करायची नाही असं ठरवलं आहे. कुठेही ट्रिपला गेले तरी काहीही खरेदी न करता परत येणंही आता सहज जमू लागलं आहे. हल्ली नात्यांमध्ये जास्त गुंतून पडू नये असा सल्ला दिला जातो. मग वस्तूंमध्ये गुंतलेलं मन सोडवून घेणं शिकायला काय हरकत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य डिसिजन घ्या, सावध व्हावा आणि सुखाने जगा.